इथे बघू शकता छान असे माझे लेकरं शाळेत जाण्यासाठी तयार झाले आणि अगोदर तयार झाल्या त्यांचं काम राहते ते म्हणजे देवाच्या पाया पडणं. आता पोथी आहे तर पोथीच्या पण रोज पाया पडतात आणि छान असे मग हे पिल्लू निघाले शाळेत जाण्यासाठी अगदी फ्रेश मूडमध्ये. आता सकाळी जाता जाता आता छान फ्रेश मूड राहतो, येईपर्यंत थोडेसे डाऊन होतात आता लेकरं. नंतर मग माझं मी पण आवरलं, बाकीचे थोडेफार ते गेल्यानंतर कामं वगैरे आवरली आणि नंतर आंघोळ करून आले मग मी इकडे देवाचं वगैरे पूजा वगैरे राहिली होती माझी करायची तेच करायला. मग इथे अगोदर पोथीला फुलं वगैरे वाहून घेतली होती. तशी तर देवाची पूजा आईंनीच करून घेतली होती. आता माझी रेणुकादेवीचा घट वगैरे मांडायचा राहिला होता आणि माझ्या काही सेवा राहिल्या होत्या त्या पण करायच्या होत्या. चला तर मग इथे बघू शकता छान अशी पूजा झाली आहे रेणुका मातेची. बघू शकता आता घरात अशी कुठली पूजा झाली की इतकं छान वाटतं, काही सांगायचं काम नाही. ती झालेली प्रसन्न अशी पूजा आणि दरवळलेला तो धुपाचा वास इतकं सुंदर वाटते, खूप मस्त. नंतर मग पूजा झाल्या अगोदर घेतले मी कपडे धुवायला, कारण आभाळाचं वातावरण होतं. चला म्हटलं अगोदर कपडेच धुवून टाकूया. आता आपल्या लेकरांना खेळायला कुठलीही वस्तू कमीच पडते. आता इथे बघू शकता त्यांनी घेतले होते चिमटे खेळायला, आता ते राहिले होते खालीच. आता चला म्हटलं मग आता पुन्हा खाली गेले आणि वर येऊन पुन्हा कपड्यांना इथे चिमटे लावले, कारण कपडे एवढे उडतात काही सांगायचं कामच नाही. मग नंतर मग आपल्याला कामं आवरता ही काहीशी वेळ होते ती म्हणजे जेवायला, आणि तोपर्यंत येतात आपले लेकरं पण. आता हे लेकरं आले पण आणि ट्यूशनला यांची निघण्याची तयारी पण चालली. त्यांनी थोडंफार वगैरे खाल्लं काहीचं आणि ते निघाले ट्यूशनला जाण्यासाठी. नंतर मग इथे दुपारच्या वेळेला आहो बसले होते पोथी वाचायला. आता इथे बघू शकता यांची पोथी वगैरे चालली होती वाचणं. छान अशी पोथी वगैरे वाचून झाली आहे. नंतर चालली होती इथे आरती. इकडे मस्त अशी पोथी वाचणं झाली आणि नंतर इथे बघू शकता दुपारच्या वेळी आईनं केला होता मस्त असा छान फ्रेश मिरच्यांचा ठेचा. आता भूक नसली तरी एक पोळी खाण्याची त्या ठेच्यामुळं इच्छा झालीच. नंतर मग इकडे संध्याकाळच्या कामाला लागले होते मी. इथे बघू शकता भांडी वगैरे रॅकला लावून घेतली आणि नंतर करायचा असतो तो म्हणजे आपला रोजचा ठरलेला स्वयंपाक. या कामासाठी आपल्याला कधीच सुट्टी नसते, हो ना. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.